मी समर्थ डॉक्टर राखी सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज आपल्याला शिवाबरोबर पार्वतीची पूजा करायची, भवानीची पूजा करायची आहे आणि रामाबरोबर सीतेची पूजा करायची आहे. आज शंकराचा वार आहे, त्याच्यामुळे अभिषेक करायचा आहे. जलाने अभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक करू शकता आणि उसाच्या रसानेही अभिषेक करू शकता. परंतु आज विशेष असं आहे, आज सीता माताचा दिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बगलादेवी मातेचाही दिवस आहे. म्हणून आज पिवळ्या रंगाला फार महत्व आहे. पिवळा रंग घाला, पिवळा रंग दानमध्ये द्या. त्याचप्रमाणे मातांना हळदी कुंकू वाहून त्यांना पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार घाला, फुलं वाहा. तुम्हाला शंकराच्या पिंडीवर दूध वाहताना थोडंसं हळद घाला किंवा जलामध्ये हळद घाला किंवा तिथे हळद अर्पण करा. खूप आहे. मातेला चिंच आवडते म्हणून तुम्ही चिंचही अर्पण करू शकता, चिंच दान करू शकता, चिंचेची पूजा करू शकता. जर तुमच्या ते पिंपळाचं झाड, चिंचेचं झाड, अशोकाचं झाड, वटाचं झाड असेल तर नक्कीच ते आज जल द्या. आज सीता मातांना अशोक वाटीमध्ये ठेवलं होतं म्हणून अशोकाच्या झाडाचं सुद्धा महत्व आहे. तर तिथे आपल्याला जल देऊन त्यांना प्रणाम करायचा आहे. त्यांच्या पानाचं तोरण आपल्या दाराला लावू शकता. सीता माता पंचवटीमध्ये वडाच्या याच्यामध्ये होते, अरण्यामध्ये होते म्हणून वडाच्या झाडालाही तुम्ही आज जल द्यायचं आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. जर जमलं तर संध्याकाळी तिथे दिवा लावा, त्याच्याने तिथून तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद प्राप्त होतील. दारामध्ये दिवा लावा, घराच्या देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा. घरातल्या सगळ्या देवतांना आज पिवळी फुलं अर्पण करा, हळदी कुंकू वाहा. पिवळे अन्न जसं दही कढी आहे, खिचडी आहे, बटाट्याची भाजी आहे, ते तुम्ही अन्नदानामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही आज फळं देऊ शकता. केळी आहे, आंबे आहे, कारण आता आंब्याचा सीझन चालू आहे, आम्रखंड आहे. अशा प्रकारे तुम्ही दानामध्ये द्या. जमलंच तर ब्राह्मणाला तुम्ही पिवळं वस्त्र, धोतर वगैरे तुम्ही अर्पण करून देऊ शकता. एखाद्या सवाशिणीची ओटी भरायची झाली तर पिवळ्या ब्लाउज पीसने किंवा पिवळ्या साडीने तिची ओटी भरा. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. जय भवानी. आणि जर तुम्ही हनुमंताच्या देवळात जात असाल तर हनुमंताच्या इथून सिंदूर घेऊन सीता मातेच्या चरणी लावा. त्याच्याने तुम्हाला खूप म्हणजे खूप आनंद मिळेलही आणि आशीर्वादही मिळतील, कारण सीता मातेला हे फार आवडतं. अशा वेळेस छोटे छोटे टोळके करा. आज सोमवारचा दिवस आहे. घरामध्ये मीठ घालून लादी पुसायची आहे, संध्याकाळी दिवाबत्ती करायची, धूप लावायची आहे आणि घर सुगंधित ठेवायचं आहे. मंगळाचा काळ आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या हनुमंताची हनुमान चालीसा वाचायला विसरायचं नाहीये. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही साजरा करा. श्री स्वामी समर्थ.